पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आदिनमितो पार्वतीश आदिनमितो विघ्नवर्गनग भग्नकराया विघ्नवर्गनग भग्नकराया विघ्नेश्वर गणपति भगतो विघ्नेश्वर गणपति भगतो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर कालिदास कविराज रचित है कालिदास कविराज रचित है गानी शाकुंतल रचितो गानी शाकुंतल रचितो जाणून या अवसानन सोने जाणून या अवसानन सोने महत्कृत्य भर शिरी घेतो महत्कृत्य भर शिरी घेतो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर ईश्वराचा लेश मिळे जरी ईश्वराचा लेश मिळे जरी मूढ यत्न शेवटी जातो मूढ यत्न शेवटी जातो या न्याये बलवत कवी निजवा पुष्पी रसिकार्चन करितो या न्याये बलवत कवी निजवा पुष्पी रसिकार्चन करितो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आदिनमितो विघ्नवर्गनग भग्नकराया विघ्नवर्गनग भग्नकराया विघ्नेश्वर गणपति भगतो विघ्नेश्वर गणपति भगतो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर नारायणराव राजहंस उर्फ बाल गंधर्व यांची आठवण काढली की एकच गोष्ट येते ती म्हणजे मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ. एक फार मोठी सुवर्ण झळाळी त्या संपूर्ण काळामध्ये गंधर्वांनी खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला मिळवून दिली. त्या काळातली नाटकं बघत असताना सुद्धा असं लक्षात येतं, चित्रपटही आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल, त्या काळातले हिशेब जरी बघितले तरी लक्षात येतं की लोकांसाठी ती नाटकं उभी करत असताना गंधर्वांनी विचार नक्की काय केला असेल. गंधर्वांविषयी कितीही बोललं तरी अपुरं पडेल अशी परिस्थिती आहे. जसं आपल्या उपास्य देवतेविषयी होतं ना की किती बोलून किती नको, तसं गंधर्वांचं संपूर्ण आयुष्यच अनेक घटनांनी, चमत्कृतींनी, निरनिराळ्या प्रयोगांनी, वेगवेगळ्या विस्मयकारक घटनांनी भरलेलं आहे. स्वयंवर सारखं नाटक उभं करत असताना आपलेच गुरु खाडीलकर यांनी लिहिलेलं हे वेगळं नाटक ते त्या पद्धतीने लोकांसमोर जावं याचा विचार करत असताना सुद्धा गंधर्वांनी जो खर्च केलेला आहे, आज फक्त आपल्याला त्याची वर्णनं ऐकायला मिळतात.
मखमलीच्या पडद्यांपासनं संपूर्ण भरजरी म्हणजे पडदा उघडल्यानंतर आपण नाटक बघतोय हा भाव प्रेक्षकाला वाटता कामा नये. आपण तिथेच कृष्णाच्या द्वारकेमध्ये आहोत असं वाटलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार करायला असायचा. त्या काळची नोंद आहे. जे जे संपूर्ण त्यांनी उभं केलेलं त्या काळामधल्या बैठका वगैरे होत्या, त्या सगळ्या सोन्याच्या वरखानी पॉलिश केलेल्या होत्या. खरे गालिचे समोर अंथरलेले, पडद्याच्या कापडांवरची कलाबूत सुद्धा खऱ्या सोन्याच्या जरीनी केलेली, आणि याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने वापरलेले किरीट सुद्धा चांदीत बनवलेले आणि त्याच्यावरती सोन्याचं लेपन केलेलं. एक एक कपडा आणण्यासाठी गंधर्व किती प्रयत्न करायचे. तर त्या काळी मुंबईला जाऊन जे कापड आणलं जायचं त्यावेळची त्याची नोंद जी आहे ती अशी आहे की 50 ते 60 रुपये मीटरचं कापड त्या काळात आणलं जायचं. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर 7 ते 8 हजार रुपये मीटरचं कापड, आणि त्याच्यावरती कलाबुती करून ते शिवलं जायचं. त्याच्याही पलीकडे जाऊन आपण फक्त चित्रपटात बघतो की ती अत्तरं त्यांनी घेतलेली होती, पण त्यामागची त्यांची जी भूमिका होती ती फार वेगळी होती. की नारायणराव राजहंस म्हणून मी समोर जाताना मी साध्या बाराबंदीत आणि धोतरात असलो तरी चालेल, पण ज्यावेळेला भामिनी जाते, कृत्तिका जाते, ज्यावेळेला रुक्मिणी जाते, ती तशीच्या तशीच वाटली पाहिजे. तो सुगंध आधी लोकांपर्यंत पसरला पाहिजे आणि त्यानंतर ती रुक्मिणी लोकांना प्रत्यक्षदर्शी दिसली पाहिजे. असं म्हणतात की प्रयोगाच्या आदल्या दिवशी त्यामुळे गंधर्व युदिकोलन मागवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ते शालू भिजवायचे आणि मग दुसऱ्या दिवशी ते चापून चोपून बसवायचे. आणि म्हणून असेल कदाचित असंही म्हटलं जायचं की स्त्रिया बालगंधर्वांकडनं साडी नेसायला शिकायच्या. दागिन्यांपासनं कर्णफुलांपासनं प्रत्येक गोष्टीवरती इतका सखोल विचार प्रत्येक व्यक्तिमत्वात त्यांनी केलेला होता, आणि त्यामुळेच तो सगळा भरजरी काळ त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांसमोर उभा केला. स्वयंवर सारख्या नाटकामध्ये कृष्ण रुक्मिणी बघत असताना लोकांना असं वाटायचं की आपण प्रत्यक्ष आत्ता द्वारकेमध्ये आहोत आणि समोर प्रत्यक्ष कृष्ण उभा आहे, प्रत्यक्ष रुक्मिणी आपल्यासमोर. ते सगळं नाट्य आहे असं न वाटता आपणही त्या द्वारकावास्यांपैकीच आहोत असा रसिकांना भाव यायचा. इतका भरजरी काळ यापूर्वी कधी रंगभूमीने पाहिला नाही, आणि यानंतरही कदाचित कुणी असा गंधर्वलोकीचा माणूस या रंगभूमीवरती अवतरून परत ते उभं करेल असं वाटत नाही. त्या स्वयंवरमधल्या पदानीच या नाट्यसंगीताची सुरुवात. नाथ माझा मोही खला, नाथ माझा मोही खला, नाथ माझा मोही खला. नाथ माझा मोही खला, नाथ माझा मोही खला. शिशुपाला भारी झाला, वीर रुक्मी शिशु समाडिला. नाथ माझा मोही खला, नाथ माझा मोही.
शिशुपाला भारी झाला वीर रुकुमी शिशु समाणिला नाथ हा माझा मोही खला नाथ हा माझा नाथ हा नाथ हा माझा माझा नाथ हा माझा मोही खला नाथ हा माझा नाथ हा माझा माझा नाथ नाथ हा नाथ हा माझा मोही खला नाथ हा माझा
बालगंधर्वांनी 27 नाटकांमधनं 36 भूमिका केल्या. त्यातले 7 भूमिका फक्त पुरुष प्रधान, बाकी सगळ्या स्त्री भूमिका. पण प्रत्येक भूमिका इतकी वेगळ्या पद्धतीने वठवली की खऱ्या अर्थाने नटसम्राट ही पदवी फक्त गंधर्वांनाच लागू शकते. कारण ते प्रत्येक भूमिकेचं वैशिष्ट्यच वेगळं होतं. जगातल्या कुठल्याही चांगल्या दिग्दर्शकाला किंवा कोणालाही विचारलं की बाबा अभिनेते तुम्ही कसे बघ, तर ते 2च प्रकारचे मानले जातात. एक अभिनेता असा असतो की जो त्या भूमिकेच्या मुशीमध्ये स्वतःला बसवतो आणि पूर्णपणे परकाया प्रवेश केल्यासारखी ती भूमिका सादर करतो. दुसऱ्या प्रकारचे अभिनेते असे असतात की ज्यांना स्वतःच्या मर्यादा कळत असतात, स्वतःतल्या त्रुटी जाणवत असतात, त्यामुळे ते आपल्यामध्ये त्या भूमिकेला बसवून घेतात आणि आपल्या पद्धतीने सादर करतात, पण करताना आपण ती भूमिकाच करतोय असं लोकांपर्यंत पोहोचवतात. दोन्ही प्रकारचे नट महानच असतात, पण गंधर्वांच्या बाबतीत विचार केला तर असं म्हणावं असं वाटतं की पहिल्या प्रकारच्या अभिनेत्यांमध्ये ते कायमच होते आणि म्हणून त्यांची सिंधू वेगळी वाटते, त्यांचा धैर्यधर वेगळा वाटतो, त्यांची रुक्मिणी वेगळी वाटते. प्रत्येक भूमिका इतकी वेगळ्या पद्धतीने आणि वेशभूषेपासनं प्रत्येक गोष्टीवरती विचार. याचं एकमेव कारण त्यांना लाभलेले गुरु तेही तितकेच मोठे होते. देवल मास्तरांनी त्यावेळेची शिस्त दाखवली ती अशी होती की कंपनीमध्ये सकाळी उठल्यानंतर गाण्याचा रियाज संपला म्हणजे आजही मंजुषाताई वगैरे सांगतात की ब्राह्म मुहूर्तावरती सुरुवात करायची पहाटे 3:30ला, तर खऱ्या अर्थाने तो रियाज. मग त्यानंतर नाटकाच्या संवादांची तालीम, मग दुपारचं जेवण झाल्यानंतर विश्रांती नाही घ्यायची, तर सगळ्यांना पिटायचं. सदुभाऊ रानडे असतील, कोलटकर असतील, नारायणराव असतील, चला नदीच्या घाटावर जा. काय करायचं, तिथं जाऊन बायका बघा, त्या सगळ्या काम करतात त्या, आणि परत येऊन एक तरी लकप त्यातली मला आज करून दाखवा की ती तशीच्या तशी होतीये की नाही. आणि म्हणून असेल कदाचित गंधर्वांच्या स्त्री भूमिकांच्या बाबतीत असंच कायम म्हणलं गेलं की ते जसं करतात तसं आहे का. म्हणजे आठवून बघा, स्त्रियांच्या बाबतीत एक गोष्ट असते की स्त्रियांचा एक जो अत्यंत लाडकी वस्तू आहे ना, त्या बाबतीत पुरुषांना कायम असूया असते, ते म्हणजे आरसा. अगदी लग्नाचा मुहूर्त आला, आता चला असं म्हणलं तरी सुद्धा आलेच म्हणून परत एक बघायचं, एकदा परत टाच मारून घ्यायची, जरा साडीला खालनं नीट. हा, त्या आरशाच्या बाबतीत नेहमी असं म्हणलं जातं की बाबा स्त्री त्याच्यात बघते त्यावेळेला पहिला प्रश्न काय, सांग दर्पणा कशी मी दिसते. पण त्या काळामधलं वक्तव्य प्रत्येक युवतीचं किंवा स्त्रीचं असं होतं की सांग दर्पणा दिसते का मी गंधर्वांसारखी. इतकं अप्रतिम लावण्य, इतकं सुंदर स्त्री भूमिकांमधला फरक आहे हा प्रवेश. आणि म्हणून प्रत्येक भूमिका त्यांची वेगळी झाली. आणि मग पुरुष वेशातल्या भूमिका करतानाही त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने झालेला होता. आजही देऊस्करांची पेंटिंग बघितली की आपल्या लक्षात येतं की काय अप्रतिम दोन्ही भूमिकांमधला परकाया प्रवेश त्यांच्याकडे दिसत होता. चेहऱ्यापासनं, उभं राहण्यापासनं, लकबींपासनं प्रत्येक गोष्टीमध्ये तो फरक होता. त्यामुळे त्यांच्या गाजलेल्या एका पुरुष भूमिकेतल्या पदाकडे आपण आता वळतोय. अर्थात या नाटकाचं अजून एक वैशिष्ट्य आहे, गंधर्वांना बालगंधर्व ही पदवी लोकमान्यांनी दिली हे सर्वश्रुत आहे. तिथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा शाहू महाराजांमुळे झाला, त्यांचीही आज जयंती आहे, हेही सर्वश्रुत आहे. या नाटकाचा प्रयोग मात्र गंधर्व कंपनीला अगदी उतरती कळा लागली तेव्हा एकदा कोल्हापुरात होता. शाहू महाराजही गेलेले होते, राजाराम महाराजांचं राज्य चालू होतं त्यावेळेला, आणि मृच्छकटिकचा गंधर्व कंपनीचा प्रयोग लागला कळलं म्हणून राजाराम महाराजांनी निरोप पाठवला. राजहंस म्हणून त्यांचे त्यावेळेचे मॅनेजर होते त्यांच्याकडे की बाबा सगळी वाड्यावरची मंडळी आम्ही सगळेजण येणार आहोत प्रयोगाला, कळवा गंधर्वांना. राजहंसांनी त्याप्रमाणे व्यवस्था केली. आता राजेच येत आहेत की ज्यांनी एवढं सगळं दिलेलं आहे गंधर्व मंडळीला म्हणल्यानंतर कोण नकार देणार आहे. पडदा उघडल्यानंतर मात्र चित्र अत्यंत वाईट होतं की ते विटलेले पडदे, रंग गेलेले, सगळा तो पडद्यांवरचा भाग, मखमल सगळी त्याच्यावरची उडून गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक फार सुंदर भाग आहे की तो चारुदत्त आणि मैत्रेय यांचा एक प्रसंग आहे फार सुंदर, की त्याच्यात तो मैत्रेय येतो म्हणतो चारुदत्ता, अरे भिंतीला एवढं मोठं भोग पडलंय की आतनं एक अख्खा माणूस आत येऊ शकेल. चारुदत्त म्हणतो, अरे खरंच का काय, मग आज जाऊन बघ एकदा त्या गणिकीने आपल्याकडे ठेवलेले सगळे दागिने होते ते नीट सुरक्षित आहेत की नाही. मैत्रेय आज जातून पळत येऊन म्हणतो, घात झाला, शार्विलकांनी ते दागिने मात्र नक्की नेलेले आहेत, कारण आत काही नाही आहे. आणि मग त्याच्यावर चारुदत्ताचं वाक्य आहे, चला निदान तो शार्विलक तरी चारुदत्ताच्या घरातनं रिकाम्या हाताने गेला नाही. आणि त्यानंतर एक पद सुरू होतं
ते पद इतकं उत्कटतेने ते म्हणायला लागले आणि त्याच्यात स्वतःची सगळी अवस्था आणि त्यामुळे रडायला लागले ते. आणि ते राजाराम महाराजांना पाहवलं नाही. आत आले आणि राजाराम महाराज म्हणले, आम्ही असताना तुमच्या डोळ्यात नारायणराव हे अश्रू बनवले नाहीत. आणि त्यांनी कारभारांना सांगितलं, काय मागतील ते नारायणरावांना देऊन टाका. पण कलावंत हा किती स्वाभिमानी सुद्धा असू शकतो त्याचं सर्वोत्तम उदाहरण पुन्हा गंधर्व होते. की माझ्या वागणुकीमुळे आलेली ही अवकळा आहे, मी दुसऱ्या कोणाच्या पैशाने ती भरून काढणार नाही, माझ्याच कलेवरती मी परत हे सगळं भरीन, धन्यवाद, असे म्हणणारी माणसं विरळ असतात. एकीकडं आपण असे खाली डबघाईला जात असतानाही दुसरीकडं गुजरातमध्ये आलेल्या पुरासाठी गुजरात रिलीफ फंडासाठी मुंबईमध्ये एल्फिस्टनला स्वयंवरचे प्रयोग करणं, त्यातून 2700 7300 असं त्यावेळेला उत्पन्न दिलेलं आहे. 2 लाख रुपयाची लोकांनी दिलेली थैली आपण एकीकडे नाकारून टाकायची की नाही, माझं मी बघीन, मला नको आहेत पैसे. त्याचबरोबर आपला तळेगावचा काच कारखाना, त्याला मदतीसाठी पैसे पाठवायचे, त्यासाठी वेगळे प्रयोग करायचे. सामान्य माणसाला जमा खर्चाचा हिशेब बघताना नेहमी हे आतबट्ट्याचं वाटतं, पण गंधर्व लोकीचे जे भूवरती अवतरतात त्यांच्या लेखी आपल्यासारख्यांचे सामान्यांचे हिशेब नसतात जमा खर्चाचे. त्यांच्यासाठी फक्त त्यांनी आपलं आयुष्य इतरांसाठी उजळून टाकायचं एवढंच त्यांना कळत असतं. आणि त्याच हेतूने गंधर्व संपूर्ण आयुष्य जगले. त्यामुळे पुढचं पद हे त्या मृच्छकटिक नाटकात. रजनीनाथ हा नबी उगवला, रजनीनाथ हा नबी उगवला, रजनीनाथ हा नबी उगवला, रजनीनाथ हा नबी उगवला, रजनीनाथ हा. रजनीनाथ हा नबी उगवला, रजनीनाथ हा नबी उगवला, राजपथी जणू दीपच गमला, राजपथी जणू दीपच गमला, राजपथी राजपथी जणू दीपच गमला, रजनीनाथ हा नबी उगवला, रजनीनाथ. नवयुवतीच्या निटीला चमकिती, नवयुवतीच्या निटीला चमकिती, नवयुवतीच्या निटीला चमकिती, विमल दिसे हा ग्रहगण भोवती, विमल दिसे हा ग्रहगण भोवती, विमल दिसे हा ग्रहगण भोवती, शुभ्र किरण दन तिमिरी पडती, शुभ्र किरण दन तिमिरी पडती, पंकी जेवी पयाच्या धारा, पंकी जेवी पयाच्या धारा, पंकी जेवी पयाच्या धारा, रजनीनाथ हा नबी उगवला, रजनीनाथ हा नबी उगवला, रजनीनाथ हा. रजनीनाथ हा नबी उगवला, रजनीनाथ
रजनी नाद नवी उगवला रजनी नाद नवी रजनी नाद रजनी नाद रजनी रजनी नाद रजनी नाद रजनी नाद रजनी नाद नवी उगवला रजनी नाद रजनी नाद नवी उगवला रजनी नाद नवी उगवला रजनी नाद नवी उगवला
युवतीच्या निटीला नवयुवतीच्या निटीला सभा किती नवयुवतीच्या नवयुवतीच्या निटीला समा किती नवयुवतीच्या निटीला समा किती विमल दिसे हा ग्रहगण भोवती विमल दिसे हा ग्रहगण भोवती विमल दिसे हा ग्रहगण भोवती विमल दिसे हा विमल दिसे हा ग्रहगण भोवती शुभ्र किरण गण तिमिरी पडती शुभ्र किरण गण तिमिरी पडती पंकी जेवी पयाच्या धारा पंकी जेवी पयाच्या धारा पंकी जेवी पयाच्या धारा रजनीनाथ हा नवी युगवरा रजनीनाथ हा रजनीनाथ हा रजनीनाथ हा रजनीनाथ हा नवी युगवरा रजनीनाथ हा रजनीनाथ हा रजनीनाथ हा नवी युगवरा पुढच्या नाटकाकडे वळत असताना असं म्हणावंसं वाटतं की आपल्यापैकी बहुतेकांना इतिहासातनं हे माहिती झालेलं असतं की लोकमान्य ज्यावेळेला तुरुंगातनं सुटले त्यानंतर पहिले 2 प्रश्न त्यांनी विचारले त्याच्यात कुठेही केसरी सुद्धा विषय नव्हता. एक तर स्वातंत्र्य चळवळीचं काय चालू आहे आणि दुसरा प्रश्न होता मराठी रंगभूमी कशी चालली. आणि त्यानंतर त्यांनी बघितलेलं मंडालेतनं बाहेर आल्यानंतर बघितलेलं ते नाटक होतं ते नाटक म्हणजे गंधर्वांचं विद्याहरण. या नाटकाच्या बाबतीतली एक गंमत आहे म्हणून मुद्दाम सांगतो की त्या काळामध्ये सुद्धा कल्पकता वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्याशिवाय प्रेक्षक येणार नाहीत याची जाणीव व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला होती, शंकररावांपासून सगळ्यांना. त्यामुळे निरनिराळ्या पद्धतीने जाहिराती केल्या जायच्या. आत्ता बघा, आता मान्सून सेल लागले, त्यातल्या त्यात बरी जाहिरात ज्याची असेल तिकडं बायका पळतात लगेच की कल्पकता कोणाकडे आहे थोडी वेगळी, काही फरक काहीच नसतो पण पळतात तरी सुद्धा. त्या